या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महानगरपालिकेच्या तब्बल 9.5 वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. अवघ्या 21 दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर करताच राजकीय वातावरण तापले असून सर्वच पक्षांकडून उमेदवारीसाठी प्रचंड चढाओढ सुरू आहे. विशेषतः केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप शिवसेना आघाडीकडे सर्वाधिक इच्छुकांची रांग लागलेली असताना अचानक झालेल्या एका कबुलीने भाजप कार्यकर्त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महापालिकेवर तब्बल 15 वर्षे एकहाती सत्ता गाजवणाऱ्या कारणी आघाडीच्या पुनरागमनाच्या चर्चांना खुद्द खासदार धनंजय महाडिक यांनीच दुजोरा दिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना खासदार महाडिक यांनी काही ठिकाणी कार्यकर्ते ताराराणी आघाडीच्या माध्यमातून उभे राहण्यास तयार आहेत. आम्ही त्यांची समजूत काढली आहे, मात्र ते तसे करण्यास स्वतंत्र आहेत असे विधान करत ताराराणी आघाडीच्या उमेदवारीला कळत नकळत पाठिंबा दिल्याचा स्पष्ट संकेत दिलेत. या वक्तव्यामुळे भाजपमधील इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. एका प्रभागातून 11 ते 27 इच्छुक असताना आता त्यात कारणी आघाडीच्या उमेदवारांची भर पडणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे अनेक प्रभागात कार्यकर्त्यांमध्ये उघडणाऱ्याची बैठका आणि दबाव तंत्र सुरू झाले. उमेदवारी देताना निवडणूक येण्याची क्षमता आणि अहवाल व पाहणी हे 2 निकष लावले जाणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी अहवाल नेमके कोण कोण तयार करते आणि त्यामागे कोणाचे हितसंबंध आहेत यावर शेवटपर्यंत गूढच कायम आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कारणी आघाडीचे उमेदवार मैदानात उतरणार या चर्चेने भाजप कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून येत्या काही दिवसात ही नाराजी उघड बंडाचे रूप घेणार का याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.